हॅलो एव्हरीवन. माझा एक तुम्हाला प्रश्न आहे. तुम्हाला इन्कम टॅक्स इंग्रजीमध्ये पाहिल्यावर भीती वाटते का? नक्कीच वाटत असेल किंवा नसेल सुद्धा, पण त्याच्यावर सोल्युशन म्हणून मी आज घेऊन आलो आहे. आपण हा पूर्ण टॅक्स मराठीमध्ये करायचा आहे. आता का होता प्रॉब्लेम आपल्यासोबत? कारण की आपण सगळे नेहमी विचार मराठीमधनं करतो आणि टॅक्स लॉज पूर्ण इंग्लिशमध्ये लिहावा लागतो आणि इंग्लिशमध्ये लिहिलेला असतो. त्याच्यामुळं आपलं काम कसं होतं ना, डबल होतं. आणि तेच डबल काम मी तुमचं वाचवतोय. आपण सगळा इन्कम टॅक्स ॲक्ट डिकोड करणार आहेत. कशात? मराठीमध्ये. आणि काय आहे ना, कॉन्सेप्ट अवघड नसतात, पण एकदा त्या समजल्या ना की त्या समजतात. तर फॉर एक्झाम्पल सांगतो, एखाद्याला स्विमिंग शिकायचं आहे, पण त्याला तुम्ही एक काम करा, त्याला जी भाषा माहीत नाही आहे त्यातनं तुम्ही इन्स्ट्रक्शन दिले तर काय होईल? तो स्विमिंग शिकेल का? नाही. याच गोष्टीवर माझ्यासोबत अग्री असाल तर कॉमेंटमध्ये ॲग्री म्हणून लिहा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की कसा मी तो डिकोड करणार